सांगलीकरांसाठी खुशखबर. सांगलीत लवकरच येणार हत्ती. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या हालचाली. गणेश मंदिराच्या प्रांगणात पुन्हा अवतरणार गजराज. बबलू हत्तीच्या निधनानंतर प्रत्येक सांगलीकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेला हत्ती पुन्हा एकदा श्री गणेश मंदिराच्या प्रांगणात विराजमान होण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. लवकरच हत्ती सांगलीत येण्याची शक्यता आहे. श्री गणेश पंचायतन संस्थेच्या वतीनं यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. सांगलीकरांच्या हृदयात हत्तीचे स्थान केवळ एका प्राण्यापुरते कधीच मर्यादित नव्हते, तर तो या शहराचा, इथल्या संस्कृतीचा, प्रत्येक घराचा एक अविभाज्य कुटुंब प्रमुख बनला होता. सांगलीच्या ऐतिहासिक श्री गणपती पंचायतन मंदिराच्या प्रांगणात उभा राहणारा हत्ती म्हणजे सांगलीकरांची शान. लहानांपणापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. एकेकाळी सुंदर आणि गजराज या राजस हत्तीने सांगलीकरांना आपल्या प्रेमात पाडलं होतं, तर त्यानंतर आलेल्या बबलू हत्येने संपूर्ण शहरालाच लळा लावला होता. तब्बल 35 वर्ष सांगलीकरांच्या सुखदुःखाचा सोबती बनलेल्या बबलू म्हणजे सांगलीतील बच्चे कंपनीचा जीवाभावाचा सखा होता. इथल्या महिला त्याला अगदी आपल्या भावासारखं जपत होत्या. रक्षाबंधन असो वा भाऊबीज, त्याला ओवाळण्यासाठी आणि राखी बांधण्यासाठी महिलांची रीघ लागायची. त्याच्यासाठी उन्हाळ्यात खास पंख्याची व्यवस्था, आणि करमणुकीसाठी TV, माणसाप्रमाणेच मिळणारी आपुलकीची वागणूक हे सांगलीकरांचे निस्सीम आणि अनोख्या प्रेमाचे जिवंत उदाहरण होते. सन 2008 बबलूच्या अकस्मात जाण्याने संपूर्ण सांगलीवर शोककळा पसरली. एका घरातील ज्येष्ठ व्यक्ती निघून जावी, तशीच काहीशी वेदना प्रत्येक सांगलीकराने अनुभवली. त्यानंतरच्या काळात सांगलीत पुन्हा हत्ती यावा यासाठी नागरिक सातत्यानं आग्रही होते. मात्र प्राण्यांच्या संरक्षणाबाबतचे कडक कायदे आणि किचकट कायदेशीर प्रक्रियेमुळे श्री गणपती पंचायतन संस्थांच्या प्रयत्नाने यश येत नव्हते. तरीही सांगलीकरांच्या या भावुकाने आग्रही मागणीचा आदर करत गणपती संस्थांच्या नेतृत्वाने गेल्या काही महिन्यांपासून अथक प्रयत्न सुरू ठेवले. हत्तींच्या योग्य संगोपनासाठी लागणाऱ्या सर्व कडक अटी आणि कायदेशीर बाबींची पूर्तता आता अंतिम टप्प्यात आली आहे. यासाठी संस्थांच्या वतीनं बिहार आणि आसाम येथे हत्तीच्या पिल्लाची पाहणी देखील करण्यात आली आहे. कायद्याच्या सर्व चौकटी पूर्ण करून लवकरच सांगलीत एका छोट्या गजराजाचं आगमन होणार असल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.